चुगलखोर नातेवाईकांशी कसं वागावं म्हणजे ते सुतासारखे सरळ होते. नमस्कार मित्रांनो, कधी तुमच्याबद्दल अशी कुजबूज झाली आहे का जी तुम्ही केलेलीही नव्हती? कधी तुमच्याच नातेवाईकांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखं वाटलं आहे का? कधी तुमचं नाव पुढे घेऊन तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झालाय का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा प्रत्येक शब्द तुमच्यासाठीच आहे. कारण चुगली करणारी माणसं बाहेरच्यांपेक्षा जास्त त्रास देत नाहीत, तर खरा त्रास तेव्हा होतो जेव्हा ती आपलीच माणसं असतात, आपलेच नातेवाईक असतात, जे समोर हसतात आणि मागे तुमचं आयुष्य जाळतात. आज आपण शिकणार आहोत की अशा चुगलखोर नातेवाईकांशी कसं वागायचं, कसं शांत राहायचं, कसं स्वतःचा स्वाभिमान जपायचा आणि कसं त्यांच्या मनाला असं उत्तर द्यायचं की ते हळूहळू स्वतः सुतासारखे सरळ व्हायला लागतील. मित्रांनो, आपल्या आयुष्यात एक गोष्ट नक्की असते, संकटांपेक्षा जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे चुगली करणारी माणसं. ही ती माणसं असतात जी समोर गोड बोलतात, पाठीत खंजीर खूप असतात, एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने संपूर्ण गावात सांगतात. तुम्ही काहीही केलं, कितीही चांगलं वागलात तरीही लोक तुमच्याबद्दल चुकीचं सांगणार, गैरसमज पसरवणार आणि तुमच्या नात्यात विष ओतणार. आणि सगळ्यात जास्त त्रास होतो तो तेव्हा जेव्हा ही माणसं आपलेच नातेवाईक असतात. कारण बाहेरच्यांपासून अंतर ठेवता येतं, पण नातेवाईकांपासून नाही. ज्यांच्याशी रोजचं उठणं बसणं, लग्न कार्यक्रम, घरगुती समारंभ, सण उत्सव या सगळ्यात त्यांची उपस्थिती असते. आणि अशा वेळी जेव्हा त्यांनी जुनी सवय चुगली पुन्हा सुरू होते, तेव्हा मनात हजार प्रश्न निर्माण होतात. मी काय चूक केलं? हे माझ्याच बाबतीत का होतं? मी एवढा चांगला असूनही लोक मला का समजत नाही? पण सत्य असं आहे की चुगलखोर माणसं नेहमी चांगल्या माणसालाच निवडतात. कारण ज्याच्यात काहीच नाही, त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. ज्याच्याकडे प्रगती आहे, स्वाभिमान आहे, आत्मसन्मान आहे, स्वच्छ मन आहे, त्याच्याच मागे लोक कुजबूज करतात. म्हणून सर्वात आधी हे मनात पक्क ठेवा, चुगली ही तुमची कमजोरी नाही, ती त्यांची मानसिक घाण आहे. चुगलखोर माणसं हे बहुतेक वेळा आतून अत्यंत असमाधानी असतात. त्यांच्या आयुष्यात काही साध्य होत नाही, काही आनंद मिळत नाही, स्वतःच्या प्रगतीवर त्यांचा विश्वास नसतो. म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्यात आग लावून स्वतःच्या रिकाम्या आयुष्याला थोडं समाधान देण्याचा हा एक घाणेरडा मार्ग असतो. तुम्ही सुखी असणं, शांत असणं, पुढे जाणं, स्वाभिमानाने जगणं हाच त्यांच्या पोटात सर्वात जास्त कळ निर्माण करतो. म्हणून ते बोलतात, कुजबूज करतात, गैरसमज पसरवतात, नाती फोडतात. पण मित्रांनो, या सगळ्यावर एकच औषध आहे, तुमचं वागणं. कारण चुगली बोलणाऱ्याला जास्त उत्तर दिलं की ती आग अजून भडकते, त्यांना समजावलं की ते अजून खोलात जातात, त्यांच्यावर ओरडलं की ते स्वतःला पीडित दाखवतात. पण जेव्हा तुम्ही शांतपणे, मर्यादेत, ठामपणे आणि आत्मविश्वासाने वागता, तेव्हा हळूहळू ते लोकच सुतासारखे सरळ होतात. सगळ्यात पहिली गोष्ट, आपली माहिती मर्यादित करा. तुमचं सुख, तुमची योजना, तुमची कमाई, तुमचे निर्णय, तुमची दुःख, तुमचे संघर्ष, तुमची स्वप्न, ही सगळी गोष्टी प्रत्येक नातेवाईकाला सांगण्याची गरज नसते. कारण प्रत्येक कान तुमच्यासाठी नसतो. काही कान फक्त माहिती गोळा करायला असतात, जे पुढे जाऊन तुमच्याच विरोधात वापरली जाते. म्हणूनच शहाणपण म्हणजे कमी बोलणं आणि योग्य माणसाशीच बोलणं. दुसरी गोष्ट, भावनिक प्रतिक्रिया थांबवा. चुगलखोर लोक तुमची प्रतिक्रिया पाहण्यासाठीच बोलतात. तुम्ही दुखवले गेलात, रडाल, चिडाल, भांडाल, सफाई द्याल, हे सगळं त्यांच्यासाठी मनोरंजन असतं. कारण त्यांना वाटतं आपण त्याला बरोबर दुखवलं. पण जेव्हा तुम्ही शांत राहता, हसत टाळता, विषय बदलता, तेव्हा त्यांना आतून अस्वस्थ वाटायला लागतं. कारण त्यांची युक्ती फसते. तिसरी गोष्ट, सीमा आखा. नातं ठेवायचं पण अंतर राखायचं, बोलायचं पण आवश्यक तेवढंच, हळूच भेटायचं पण मन उघडायचं नाही, आदर ठेवायचा पण भीती नाही. हा समतोल साधला की चुगली करणाऱ्यांचं वागणं आपोआप बदलायला लागतं. कारण त्यांना समजतं हा माणूस आपल्या हातात नाही. हळूहळू एक वेळ अशी येते की ते चुगलखोर लोक तुमच्या शिस्तीने, शांततेने आणि आत्मसन्मानाने प्रभावित होतात. त्यांना कळतं की तुमच्यावर बोलून काहीच फरक पडत नाही. तुम्ही कोसळत नाही, भांडत नाही, तुमचं आयुष्य थांबत नाही. उलट तुम्ही पुढे जात राहता. आणि ही गोष्ट त्यांना आतून हादरवते. कारण चुगलीचा उद्देश असतो दुसऱ्याला कमकुवत करणं. पण जेव्हा तुम्ही कमकुवत होत नाही, तेव्हा चुगलीचं शस्त्रच बोधट होतं. एक दिवस तुम्ही लक्षात घ्याल की जे लोक तुमच्या नावाने आग लावत होते,
तेच आता तुमच्यासमोर गप्प बसतात, तुमच्याशी जपून बोलतात, तुमच्याबद्दल बोलताना दोनदा विचार करतात, कारण त्यांना कळून चुकतं हा माणूस सरळ, शांत आणि मजबूत आहे. हा माणूस आपल्या शब्दांच्या जाळ्यात अडकत नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, चुगलखोर लोकांना सरळ करण्यासाठी भांडण लागत नाही, पुरावे लागत नाही, स्पष्टीकरण लागत नाही. फक्त आत्मसन्मान, शांतता आणि ठाम वागणं पुरेसं असतं. तुमचं आयुष्य चांगलं चालू ठेवा, स्वतःवर लक्ष ठेवा, प्रगती करत राहा, मन शांत ठेवा. हाच त्यांना दिलेला सर्वात मोठा धडा असतो. कारण शेवटी सत्य हेच आहे, ज्यांचं आयुष्य उजळतं त्यांच्याबद्दल लोक कुजबूज करतात. ज्यांचं मन स्वच्छ असतं त्यांनाच लोक घाण लावतात. त्यांच्यात दम असतो त्यालाच लोक कमी करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच तुम्ही जसे आहात तसे राहा. शांत राहा, स्वाभिमानी राहा, मजबूत राहा. हळूहळू चुगलखोर नातेवाईकच तुमच्यासमोर सुतासारखे सरळ होताना तुम्ही स्वतः पाहाल. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.